मी आबा बोलतोय. आबा पुरंदरे, किरणचा आबा. किरणचे बाबा? हो. किरण कधी येईल? तो संध्याकाळी येईल. सुनबाई असेल. मग तिला विचारा ना. हो हो हो. हॅलो बाबा, तुम्ही ठीक आहात ना? हो हो हो, ठीक आहे ठीक आहे. किरणला काही निरोप द्यायचा आहे का? हो, सांगा म्हणावं. वेळ असेल तर आईला फोन कर म्हणावं. हो, ठेवतो ठेवतो. हा. हो, काय झालं? किरण होता ना? गौरी होती का तिथे? काय म्हणाली? हो हो, सांगा ना. हो, बोला काहीतरी. हा बोल रे. काय विशेष? हो, विशेष तर आहेच. कुठे आहेस तू? पोचलायस घरी? अरे वेडा आहेस का तू? आत्ता निघतोय ऑफिस मधनं. आम्ही काय तुमच्यासारखे लकी आहोत का बाबा? मनात आलं क्लिनिक बंद ठेवलं आणि घरीच आराम केला. अरे लेका, पुढचे 3 दिवस आरशात बघायला वेळ मिळणार नाही, इतक्या अपॉइंटमेंट्स आहेत. आत्ता थोडा मोकळा वेळ मिळाला म्हणून फोन केला. थोडं महत्त्वाचं बोलायचं होतं. महत्वाचं? हो. मला एक सांग, या विकेंडला काय करतोयस? काही प्लॅन आहे? प्लॅन असतच तर काय नाही का रे? नाही, ॲक्च्युली प्लॅन मीच ठरवलेला आहे. तुला फक्त सांगणं बाकी आहे. हो. एनिथिंग स्पेशल? अरे स्पेशल तर आहेच. बऱ्याच दिवसामध्ये एकत्र जमलो नाही यार. तू तुझ्या कामात, मी माझ्या कामात. नाही का? म्हटलं इस वीकेंड सिर्फ एन्जॉयमेंट करेंगे क्या? अरे दॅट्स अ ग्रेट आयडिया. तुला माहिती आहे, आय डेस्परेटली नीड अ ब्रेक. अरे गेले काही दिवस टेन्शनच कॅरी करतोय. मग डन. तू, नीता आणि गौरी पनवेलला माझ्या फार्म हाऊसवर. ओके? अरे उत्तम प्लॅन आहे. आणि तसंही डॉक्टरांचं प्रिस्क्रिप्शन नाही कसं म्हणणार बाबा? हा, खेचा खेचा लेको. मीच भेटलो का सकाळपासून? हा. बरं, मी काय म्हणतो, नीता येईल ना? का तिला वेगळं इन्व्हिटेशन द्यायला पाहिजे? नको रे बाबा, तिला सांगतो मी. अगदी आठवणीनं सांगतो. ओके? आणि काय रे, मला सांग, जर मी एकटा आलो तर मला काही घरात घेणार नाहीयेस तू? काश मैं ये कर पाता यार. बरं, बाकी काय म्हणतोयस? नीता कशी आहे? गौरी कशी आहे? हां? अरे मजेत आहेत दोघी. इतकं मस्त एन्जॉय करतायत ना, त्यांना कधी कधी माझीच अडचण होते माहितीये. काय रे, काय झालं? निनाद, यू नो एव्हरीथिंग. समजा जर मी नीताला सगळं काही सांगितलं गौरीबद्दल, तर ती गौरीला ऍक्सेप्ट करेल का रे मुलगी म्हणून? गेले काही दिवस या विचाराने अक्षरशः झोप उडवली आहे माझी. म्हणजे नीताला तू अजून काही सांगितलेलं नाही गौरीबद्दल? नाही. किरण, आय नो व्हॉट यू आर गोइंग थ्रू. पण अरे, नीताला तू सांगितल्यावर काय होईल यापेक्षा नीताला जर का बाहेरून समजलं तर काय होईल याचा नीट विचार कर. हो रे, कळतंय मला. नाही म्हणून मी पण आता ठरवूनच टाकलंय. काही वाटेल ते झालं तरी नीताला सांगायचं. जे व्हायचं ते होऊ दे. काहीही होणार नाही. नीता करेल ॲक्सेप्ट गौरीला. टेक इट इझी यार. हां, चल फोन ठेवू. आता पेशंट्स यायची वेळ झालेली आहे. आणि हे बघ, ते विकेंडच्या प्रोग्रामचं नीट लक्षात ठेव, विसरू नकोस. ओके? ओके ओके, चल बाय. बाय निनाद. नमस्कार, मी जगन्नाथ. हाच तर तुमचा प्रॉब्लेम आहे ना. तुम्ही कधीच कुणाला ओळखू शकलेला नाही आहात, अगदी स्वतःच्या नवऱ्याला सुद्धा. एक्सक्यूज मी, तुम्ही जे कोणी आहात मी तुम्हाला ओळखत नाही आणि तुमच्याशी ओळख करून घेण्याची इच्छा सुद्धा नाहीये.
किरण आता घरात नाहीये, तुम्ही नंतर या. प्लीज निघा निघा. तुम्ही शहरातल्या बायकांना बोलता फार छान, आधी ऐकत राहावं असं वाटतं खरंच. किती किती विश्वास, किती कर्तबगारी, कुठल्याही परिस्थितीला सामोरं जाण्याची मानसिक ताकद, क्या बात आहे. पण तेवढ्याच भोळसट. आमच्या गावच्या भाषेत सांगायचं ना तर चक्क बावळट. वॉचमन, आमच्या घरात कोणीतरी घुसलाय. तू चौकशी न करता असं त्याला कोणाला- कशाला त्रास देताय? मी त्याला सांगितलं की मी किरण पुरंदरेचा मेवणा आहे. त्याने सोडलं मला. त्याचं नाव जगन्नाथ, जान्हवीचा मोठा भाऊ आहे. तुम्ही शिकलेल्या बायका ना, स्त्रियांच्या जाणीवा, त्यांची दुःख याच्याबद्दल तुमची स्वतःची काही मतं असतीलच ना. मग मग तुम्ही असं का केलं? हा? मी असं केलं असेल ना की हा जान्हवी तिचं फार वाईट झालं रे, फार दुःखात आहे रे, पण किरण आपण मात्र आपलं लग्न उरकून टाकू असंच केलं तर तुम्ही. काय बोलताय तुम्ही? प्लीज असं काही बोलू नका. तसं नाहीये. तसं नाही मग कसं आहे? तसं नाही मग कसं आहे? किरण जेव्हा तुमच्याकडे आला तेव्हा तुम्ही त्याला विचारायला हवं होतं की बाबा रे, तुझं पहिलं लग्न झालंय, असं असताना तू माझ्याशी लग्न करतोयस. जसं पहिलं बायकोला तू असं वाऱ्यावर सोडलंस तसं तू मलाही वाऱ्यावर सोडशील. तुम्ही त्याला जाब का नाही विचारला की जान्हवीचं आयुष्य उद्ध्वस्त का केलंस म्हणून? हे बघा, मी तुम्हाला सांगते की खरंच असं काही नाहीये. मला सगळ्याची कल्पना होती. आता मला एक सांगा, माझी बहीण जान्हवी, तिच्या दुःखाला, तिच्या मरणाला किरण जसा जबाबदार आहे तशाच जबाबदार तुम्ही आहात असं मी म्हटलं. तर माझं काय चुकलं सांगा ना, सांगा ना माझं काय चुकलं. प्लीज. मी तुम्हाला माफ करेन, फक्त एक अटीवर. तुम्ही किरणला कधीही माफ करायचं नाही. पण किरणनी मला सगळं सांगितलं होतं, सगळ्या गोष्टींची कल्पना दिली होती. हीच तर खासियत आहे त्या नीच माणसाची. अर्धवट खरं सांगायचं, समोरच्याचा विश्वास कमवायचा आणि मग मन मानेल तसं वागायचं. नाही, किरण तसा नाहीये. तसा नाही मग कसं आहे? जबरदस्तीने जान्हवीशी लग्न करायला लागल्यामुळे बिचारा, गावाला घुसमट सहन न झाल्यामुळे म्हाताऱ्या आईबापाला गावाला खितपत सोडून पाळलेला दिनवाडा, की स्वतःच्या पोटच्या पोरीला गावाला टाकून इथे ऐशोआरामात जगणारा दुःखी कष्टी जीव, सांगा ना. किरणची मुलगी. हो, तुम्हीच म्हणालात ना की किरणने तुम्हाला सगळं सांगितलं म्हणून. हो, पण मुलगी. अच्छा, म्हणजे किरणला 7 वर्षाची मुलगी आहे, तिचं नाव गौरी आहे आणि ती सध्या निर्वासित हरवलेली म्हणून स्वतःच्याच बापाच्या घरात राहते. ही फार महत्वाची पण त्याला फालतू वाटणारी गोष्ट तो तुम्हाला सांगायला विसरला. एकाच वेळी अनेक लोकांना गंडा घालायचा ना, म्हणजे अशा छोट्या मोठ्या. बस करा. अशाच माझ्या बहिणीने 9 वर्ष काढली आणि गेली बिचारी. प्लीज, मला तुमचं काही ऐकायचं नाहीये. जायचं. पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे किरण. पण माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे किरण.
कशी वाटत नाही रे? या बाईला स्वतःची बायको म्हणून म्हणतोस ना, तिलाही फसवलंस, तिच्याशी खोटं बोललास तू. अरे नालायका, ज्या बहिणीला स्वतःच्या तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलं त्या जान्हवीला तू धोका दिलास, तिला फसवून तू इथे आलास, स्वतःच्या आई बापाच्या मनाचा विचार केला नाहीस. अरे माझी बहीण तुझ्या आठवणीने चोरून मेली, एवढ्याने तुझं समाधान झालं नाही? त्याच्या छोट्या गौरीशी खोटं बोललास तू. का लपवलंस तिच्यापासून तिला? हा? अरे बाप आहेस ना तू? हा? स्वतःच्या बायकोला विश्वासात घेऊन तू सगळं का नाही सांगितलंस? ती गौरी स्वतःच्याच घरात, स्वतःच्या बापाच्या घरात अनाथासारखी वाढली, रस्त्यावर सापडलेली पोर म्हणून तू तिला वाढवलंस. अरे शरम कशी वाटत नाही तुला? जगन्नाथ, हे तू चांगलं जास्त बोलू नकोस हं. माझं डाळकणं आधीच फिरलंय. जास्त बोललास ना जीव घेईन तुझा. तर मी काय सांगतो ते नीट ऐक. मी आता इथून जातोय, पण मी इथं परत येणार नक्की. माझ्या गौरीला न्यायला, पोलिसांना घेऊन आणि कोर्टाची रेसर नोटीस घेऊन. सुरुवात तू केलीस ना, याचा शेवट मी करेन. लक्षात ठेव. नीता, नीता, खोटारडा आहेस तू, खोटारडा. तुझं लग्न झालेलं आहे माहित असताना सुद्धा मी तुझ्याशी लग्न केलं. माझ्या आई वडिलांनी, बहिणींनी, सगळ्यांनी सांगितलं नको, पण मी त्यांचं ऐकलं नाही. आपलं लग्न झालेलं असताना सुद्धा नंतर ते म्हणाले डिवोर्स घे, पण मी त्याच्याकडे सुद्धा दुर्लक्ष केलं फक्त तुझ्यावरच्या प्रेमापोटी. आणि तू का? नीता, पण या सगळ्या गोष्टींची कल्पना मी तुला दिली होती ना. तू मला गौरीबद्दल का नाही सांगितलंस किरण? का नाही सांगितलं? अगं कारण मलाच माहित नव्हतं नीता. कसं शक्य आहे? बापाला माहिती नाही म्हणे मुलीबद्दल, कुणाला पटणार आहे? मी गावी जाईपर्यंत मला गौरीबद्दल खरं मी शपथ घे, तुझी शपथ घेतो मी. खोट्या शब्द घेऊ नकोस. मला ना तुझ्या खोटेपणाची चीड येते. माझ्या लक्षात येते तू हे सगळं का केलंस. मला मूल नाही, होईल की नाही माहित नाही. तुला बाबा बाबा म्हणणारा कोणीतरी असायला हवं ना, म्हणून तू असं केलं. शट अप नीता, एक शब्दही बोलू नकोस. का का नको बोलू? खरं बोललं तर लगेच राग आला तुला. प्लीज माझ्यावर विश्वास ठेव ग नीता. मला तुझं काही ऐकायचं नाहीये. मला तुझ्याशी काही संपर्क ठेवायचा नाहीये. जस्ट गो. ए नीता नीता, तू माझं नाव नको घेऊस. जा तू इथून. काका, काका, काकू का रडते? काकूला काय झालं? बेटा, मी तिला खूप त्रास दिला म्हणून रडते ती. काका, मी काकूशी बोलू का? नको ग, या चुकीचं प्रायश्चित्त माझं मलाच घ्यावं लागणार आहे.
खबरदार माझ्या जवळ आलीस तर दूर हो, दूर हो. काय ग, काय झालं किंचाळायला? काकू बघ ना, मी तुझ्यासाठी गजरा बनवत होते, माझ्या हाताला सूर टोचली. बघ ना किती रक्त येते. कोणी सांगितलं होते नसते उद्योग करायला? कर काय करायचं ते. ज्याची अपेक्षा नव्हती ते झालं. म्हणजे तुला जे अपेक्षित नव्हतं ते घडलं, राईट? ज्याची भीती वाटत होती ते घडलं. तू नीताला सगळं सांगितल्यानंतर? मी नाही सांगितलं. मग कोणी सांगितलं? जान्हवीचा मोठा भाऊ जगन्नाथ, त्यानं सगळं सांगितलं तिला. माय गॉड. मग नीताची काय रिॲक्शन होती त्यावर? भयंकर चिडली. आता काय करेल काय भरोसा नाही. खरंच खूप मोठा पेच प्रसंग निर्माण झालाय. नुसता पेच प्रसंग नाही निनाद, आमच्या तिघांच्याही आयुष्याचा प्रश्न आहे हा. ते मी समजू शकतो. ठीक आहे, आता तू एक काम करायचंस. तू पूर्णपणे शांत राहायचंस. हे बघ, तिला जसं वागायचंय ना तसं वागू दे. तू तिला विरोध करू नकोस किंवा प्रोत्साहनही देऊ नकोस. पण जर नीता मला सोडून गेली तर? हे बघ, तिला फक्त एकदा विचार कर एवढंच म्हण. आणि त्यातूनही ती जर का जाणार असेल तर जाऊ दे. अरे बोलतोस काय तू? अरे मी योग्य तेच सांगतोय किरण. हे बघ, नीताची मानसिकता माझ्या पूर्ण परिचयाची आहे. आणि समजा नीताने सांगितलं की गौरीला पुन्हा गावाला ये सोडून, तर? तेव्हाही ठीक आहे एवढंच म्हण. हे बघ, फक्त मध्ये बराच काळ जाईल असं पाहायचं. तुला सोपं आहे रे बोलायला, करणं खूप कठीण आहे मला. किरण, आपण जी चूक केली आहे ना ती निस्तरायची म्हणजे थोडासा त्रास होणारच ना. हां, पण हे बघ, तू शांत राहा, मन खंबीर कर. कठीण आहे रे खूप. पण तरीही मी प्रयत्न करेन, नक्की.